हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 31 डिसेंबरच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक अनेक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. सगळ्यात आधी तर ऊर्जाने शौर्यला सांगितलंय की पद्माचा विनयभंग करणारा व्यक्ती आहे विक्रांत शिर्के. त्यामुळे शौर्याला मोठा धक्काच बसला आणि मग शौर्यने या सगळ्या गोष्टींचा विचार केला. शौर्यने तीर्थाला विचारलं, त्याच्या बहिणीला विचारलं की तुला विक्रांत आवडतो का, आणि त्यावरून त्याला समजलं की तीर्था ही फक्त हर्षवर्धनच्या इच्छेमुळेच विक्रांतशी लग्न करायला तयार आहे. तिचं विक्रांतवर प्रेम नाहीये आणि आपली बहीण खूप इनोसंट आहे, खूप भोळी आहे आणि इतक्या चांगल्या मुलीचं अशा नालायक मुलाबरोबर लग्न व्हायला नको असं त्याने मनाशी पक्क ठरवलंय. त्याचबरोबर पद्माने चक्क हर्षवर्धनची जासूसी केली आहे आणि हर्षवर्धन दिल्लीला जातोय ही गोष्ट ऊर्जाला कळवली आहे. त्याचबरोबर शौर्य पद्माला आपलं सगळं सत्य सांगणार आहे की ऊर्जाला मदत करणारा मीच होतो आणि मीच तुझ्या बाजूने कोर्टात साक्ष देणार आहे. हे ऐकून पद्माला खूप आनंद झालाय. म्हणजे एकूणच आता या मालिकेत एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही शौर्याची उलट तपासणी घेते. त्याला विचारते, तू येऊन जाऊन माझ्या चाळीत कसा येतो, तू काय माझा पाठलाग करतोय का, आणि काल हर्षवर्धन पद्माच्या चाळीत आला होता, तू सुद्धा तेथे तुझ्या बॉसची गाडी घेऊन आला होता, याचा अर्थ हर्षवर्धन तुझा बॉस आहे का. हे ऐकून शौर्य चांगलाच घाबरतो. ऊर्जाला काय उत्तर द्यायचं हाच प्रश्न त्याला पडतो. तो काहीच बोलत नाही. तर ऊर्जाच म्हणते, माझंच चुकलंय, तो हर्षवर्धन इतका मोठा वकील आहे, तो कसला तुला कामावर ठेवतोय. तर शौर्य म्हणतो, हो खरंय, ते कसं काय मला कामाला ठेवतील, ते इतके मोठे आणि मी एक साधा वकील. तर शौर्य ऊर्जाला विचारतो, तू पद्माच्या केसबद्दल मला सांग ना, तू FIR केली का. तर ऊर्जा चिडून विचारते, तू काय माझी हेरगिरी करतोय का, तुला काय करायचंय, FIR केली की नाही हे कशाला जाणून घ्यायचंय. तर शौर्य म्हणतो, काय यार, तू माझ्यावर संशय घेतेस का. तर ऊर्जा म्हणते, तू फक्त साक्षीदार आहेस ना, जेव्हा साक्ष द्यायची असेल तेव्हा मी तुला कळवेल. तर शौर्य चिडून म्हणतो, हेच मला कळत नाहीये, मी तुझ्या केसमध्ये साक्ष द्यायची आहे, मी त्या मुलांना मारलं मान्य आहे, पण त्या मुलांचे चेहरे माझ्या लक्षात नाहीये. उद्या मला उलट तपासणीला बोलवलं, ओळख परेडला बोलवलं तर त्या मुलांची नावं वगैरे मला माहीत पाहिजे ना, ते सुद्धा मला माहीत नाहीये. तू तक्रार केली ते मला माहीत नाहीये. 2 दिवस मी तुलाच नसतं पाहिलं ना तर तुझा चेहरा सुद्धा मी विसरलो असतो. हे ऐकून ऊर्जा खूप चिडते आणि म्हणते, अरे वा, बरं मला विसरला असता, माझा चेहरा का इतका साधा भोळा आहे का की तुम्हाला विसरून जाशील. तर शौर्य म्हणतो, तसं नव्हतं म्हणायचं मला, तुझा चेहरा तर खूप छान आहे, पण त्या दिवशी चेहऱ्याला गुलाल लागला होता ना म्हणून मी ओळखलं नसतं असं म्हणतोय. आता मला ओळख परेड करायची आहे, तर मला सगळी माहिती असायलाच हवी ना, खरा गुन्हेगार कोण आहे ते सुद्धा मला माहीत नाहीये. तर ऊर्जा म्हणते, तुला ते जाणून घेण्याची काही गरज नाहीये, ज्या दिवशी साक्ष असेल त्या दिवशी मी तुला कॉल करेल, तू कोर्टात येऊन जायचं. तर शौर्य म्हणतो, असं नाही चालत मॅडम, म्हणजे उद्या मी कोर्टात उभं राहिलं आणि वेगळीच 4 मुलं माझ्यासमोर आणून उभी केली तर मी त्यांना कसं ओळखणार, माझ्यामुळे तू केस हरशील, मला सगळ्या डिटेल्स मिळायलाच हव्यात. ऊर्जाचा नाईलाज होतो आणि ऊर्जा सांगते, ठीक आहे, मी तुला सगळं सांगते, तो आमदार शिर्केंचा मुलगा आहे. हे ऐकून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. ऊर्जा म्हणते, मी खरं बोलतोय, पद्माचा विनयभंग ज्या व्यक्तीने केलाय ती व्यक्ती म्हणजे आमदार शिर्केंचा मुलगा विक्रांत शिर्के आहे. शौर्याला जबर धक्काच बसतो. त्याला कळतं की त्याच्या बहिणीचा तीर्थाचा होणारा नवरा विक्रांत शिर्के या संपूर्ण केसमधला मुख्य आरोपी आहे आणि त्याला चक्क तीर्थाच्या होणाऱ्या नवऱ्याबद्दलच त्याच्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायची, हर्षवर्धनच्या विरोधात कोर्टात उभं राहायचंय. तो म्हणतो, तुला गॅरंटी आहे का विक्रांत तोच आहे का, विक्रांतने हे सगळं केलंय का, कारण त्या दिवशी मी ज्या मुलांना मारलं त्यामध्ये विक्रांत नव्हताच. ऊर्जाला धक्काच बसतो. ऊर्जा विचारते, तुला कसं माहीत विक्रांत त्यात नव्हता, तू विक्रांतला ओळखतो का. शौर्य म्हणतो, हो ओळखतो मी. ऊर्जा विचारते, कसा ओळखतो. शौर्याला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. तेवढ्यात त्याला आमदार शिर्केंचं मोठं पोस्टर दिसतं आणि त्यावर विक्रांतचा सुद्धा फोटो असतो. तो म्हणतो, ओळखतो म्हणजे असं माहिती आहे, पहा आता आपल्या एरियातले आमदार आहे आणि असे मोठे मोठे बॅनर लावलेत ना, ते पाहून मला कळतंय. तर ऊर्जा म्हणते, तू त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायची आहे, त्यानेच हे सगळं केलंय, ही केस खूप गंभीर आहे आणि त्याला शिक्षा झालीच पाहिजे, मी पद्माला न्याय मिळवूनच देणार. शौर्य ऊर्जाला म्हणतो, ऊर्जा, ही केस खूप हाय प्रोफाईल आहे, खूप मोठी मोठी लोक या केसबरोबर जोडली जाणार आहे,
तुला जास्त तयारी करावी लागणार आहे या केसची. तर ऊर्जा म्हणते, मी सगळी तयारी करेल, तू काळजी करू नको. मोठ्या मोठ्या लोकांची नावं ऐकून तू घाबरलास का? पण मी घाबरणार नाहीये, तू फक्त साक्ष द्यायला तयार राहा. असं म्हणून ऊर्जा तेथून निघून जाते. शौर्याला जबर धक्का बसलेला असतो. तर इकडे दिव्या ही मात्र तिच्या हाताला लोशन लावत असते. आदित्य त्याचं काम करत असतो. तर दिव्याची बडबड सुरू होते. इतकं मोठं घराणं, जहागीरदार आणि स्वतःच्या घरच्या सुनेला घरातला स्वयंपाक करायला लावताय. माझ्या हाताला किती लागलंय, 2-2 लोशनच्या बाटल्या संपल्या तरी हाताची आग कमी होत नाहीये. ते कांदा, टमाटा, लसूण कापून कापून माझ्या हाताचा किती घाण वास येतोय. 2 डिओच्या बाटल्या संपवल्या तरी सुद्धा वास जात नाहीये. आदित्य विचारतो, तू तुझ्या घरी चाळीमध्ये काम करत नव्हती का? तर दिव्या सांगते, नव्हते करत, आम्ही गरीब होतो, आईच्या घरी राहायचो. पण माझ्या आईने आम्हाला दोघी बहिणींना कधी काम करू दिलं नाही. ती म्हणायची, तुम्हाला मोठं व्हायचंय. पण मोठं होऊन मी तुमच्या घरी आले. मोठं घर, पोकळ वासा, आणि तुम्ही तुमच्या घरच्या सुनेला काम करायला लावताय. तुम्हाला मोलकरीण ठेवता येत नाही का? नाहीतर इतके सारे ॲप आहे, त्याच्यावरून ऑनलाईन जेवण मागवायचं. पण घरच्या सुनेने जेवण बनवायला पाहिजे, म्हणून माझ्याकडूनच सगळं जेवण बनवून घेता. आणि त्यात ती पद्माबाई साहेब 2 दिवसापासून गायब झालीये, कोणतंच काम करत नाहीये, आणि तिच्यामुळे मला हे सगळं काम करावं लागतंय. आदित्य चिडून म्हणतो, ए बाई गप्प बस ना, दिवसभर मग ऑफिसमध्ये काम करावं लागतं आणि आता घरी येऊन तुझी बडबड ऐकायची का? शांत बस. तर दिव्या चिडून म्हणते, एक नवरा म्हणून तुझं काहीच कर्तव्य नाहीये का? बायकोला एवढा त्रास होतोय, बायकोची काळजी घ्यायची, बायकोच्या बाजूने बोलायचं, आणि तू असं करतोय. तर आदित्य चिडून म्हणतो, बस झालं, मी आता शौर्याच्या रूममध्ये जाऊन झोपायचंय का? तुझं तोंड बंदच होत नाही, तेच तेच बोलून तुला कंटाळ येत नाही का? गप्प बस. तर दिव्या म्हणते, तू गप्प बस आणि निघ इथून, तशी मला तुझी काही गरज नाहीये. आदित्यला खूप राग येतो आणि तो रूममधून निघून जातो. दिव्या खूप चिडलेली असते. तर इकडे शौर्य मात्र टेन्शनमध्ये असतो. त्याला जेव्हा विक्रांतचं नाव समजलंय, त्यामुळे त्याच्या मनात फक्त विचार असतात की खरंच विक्रांतच तो मुलगा आहे का, ज्याने पद्माचा विनयभंग केलाय, जो इतका मोठा गुन्हा करून नामानिराळा झालाय. त्याला वाटतं, हो नक्कीच तो विक्रांत असणार आहे. त्यामुळेच हर्षवर्धन म्हणजे माझे बाबा हे पोलीस स्टेशनमध्ये गेले होते त्या मुलांना सोडवायला, पद्माच्या चाळीत तिला भेटायला गेले होते. ही हाय प्रोफाईल केस आहे, म्हणूनच बाबा इतके इन्व्हॉल्व्ह होत आहे हे त्याला समजतं. शौर्यला खूप टेन्शन येतं. शौर्य विचार करतो, खरंच विक्रांतने हे सगळं केलं असेल का? जर त्याने हे केलं असेल तर मग मी काय करायचंय? मी त्याच्याविरुद्ध कोर्टात साक्ष देणार आहे. माझ्या बाबांविरुद्ध, त्यांच्या होणाऱ्या जावयाविरुद्ध कोर्टात साक्ष देणार आहे. तो माझ्या बहिणीचा होणारा नवरा आहे, आणि अशा वाईट मुलाबरोबर ज्याने इतका मोठा गुन्हा केलाय त्याच्याबरोबर माझ्या बहिणीचं लग्न होणार का? मग बाबा यासाठी का तयार झालेत? बाबांना जर वाटलं की त्याने खरंच हे केलंय तर बाबा हे लग्न मोडतील का? किंवा मग लग्नानंतर सुधरेल, चूक झाली असं म्हणून तीर्थाचं त्याच्याशी लग्न लावून देतील, हा विचार तो करत असतो. शौर्य विचार करतो, ज्या मुलांना मी मारलं होतं ते विक्रांतचे मित्र आहेत की नाही हे शोधून काढायला हवं. आणि तो विक्रांतच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर जातो आणि तेथे त्याच्या सगळ्या मित्रांचे फोटोग्राफ्स पाहतो. तेव्हा त्याला त्याच्या एका मित्राचा फोटो दिसतो आणि त्याला आठवतं, याच मुलाला मी मारलं होतं, याचा अर्थ विक्रांतनेच हे सगळं केलंय असं त्याला विश्वास पटतो. आणि त्याच वेळेस शौर्याची बहीण तीर्था तेथे येते. तीर्था शौर्याला म्हणते, दादा हा नेकलेस पहा ना, आईने माझ्यासाठी निवडलाय, पण मला तो आवडेल की नाही तेच कळत नाहीये. तर शौर्य तिला म्हणतो, तीर्था जर एखादी गोष्ट तुला आवडत नसेल ना तर वेळीच सांगून मोकळं व्हायचं, नाहीतर आयुष्यभर त्याचं ओझं घेऊन चालावं लागतं. जर तुला हे आवडत नसेल तर ते तुलाच कळायला हवं ना. तर तीर्था म्हणते, पण दादा जे मला आवडतंय ते त्याला आवडत नसेल, म्हणजे ज्याला आवडतं ते मला नाही आवडलं तर काय करायचं? तीर्था ही खरंच खूप निरागस असते, खूप भोळी असते. शौर्य तीर्थाला विचारतो, तू तुझ्या होणाऱ्या नवऱ्याशी विक्रांतशी बोलतेस का? तर तीर्था सांगते, मी नाही त्याला जास्त फोन करत, तोच मला जास्त फोन करतो. पण 2-3 दिवसांपासून काय झालंय त्याने मला फोनच केला नाहीये, हे मला खूप विचित्र वाटतंय. शौर्य तीर्थाला विचारतो, तुझं विक्रांतवर प्रेम आहे का? तर तीर्था सांगते, दादा हा काय प्रश्न झाला का? आता आमचं लग्न जमलंय, प्रेम आहे की नाही हे विचारण्याचा प्रश्नच येत नाही ना. तर शौर्य तिला विचारतो, तुला माझा प्रश्न नाही समजला. तुझं जर त्याच्यावर प्रेम नसेल तर आयुष्यभर तू त्याच्याबरोबर कशी राहणार आहेस?
तर तीर्था सांगते, हा विचार मी कधी केलाच नाहीये, कारण माझ्या बाबांनी द ग्रेट हर्षवर्धन जहागीरदारांनी त्यांच्या मित्राशी आमदार मुलाशी माझं लग्न लावून दिलंय, लग्न ठरवलंय, मग त्याला मी नकार कसं देणार? मॉलमध्ये गेले आणि एखादा ड्रेस आणला, आवडला नाही तर तो परत केला, एवढं सोपं आहे का ते नकार देणं? तर शौर्य म्हणतो, ठीक आहे तीर्था, पण तुला तुझ्या आयुष्यात काय हवंय, तुला काय आवडतंय, काय नाही हे नेहमी लक्षात ठेव, आणि खरंच तू खूप निरागस आहेस, असं म्हणून तो तीर्थाच्या गालावर प्रेमाने हात ठेवतो आणि तीर्था तेथून निघून जाते. शौर्य विचार करतो, माझी बहीण खूप निरागस आहे आणि विक्रांतसारख्या नालायक मुलाशी मी तिचं लग्न होऊ देणार नाही. मग कुणीही कितीही आडवं आलं, कुणीही कितीही माझ्यावर दबाव टाकला तरी त्या दबावाला मी झुकणार नाही आणि माझ्या बहिणीच्या आयुष्याचं नुकसान होऊ देणार नाही, असं तो मनाशी ठाम ठरवतो. शौर्यला समजलेलं असतं की विक्रांतच खरा गुन्हेगार आहे आणि लवकरात लवकर पद्माशी बोलायचं आणि हे सगळं प्रकरण समजून घ्यायचं, असं सुद्धा तो ठरवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी पद्मा ही जहागीरदारांच्या घरी पोहोचते. तेवढ्यात तिला लगेचच सुवर्णा अडवते आणि विचारते, काय ग, 2 दिवसांपासून कुठे गेली होतीस? येथे आम्हाला किती त्रास होतोय तुला माहिती का? घरातली सगळी कामं खोळंबली आहेत, त्यात आमच्या त्या बाईसाहेब, त्यांना फक्त तूच लागते, तुझ्याशिवाय तर त्यांचं पान पण हलत नाही. त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा, औषधाच्या वेळा सगळ्यात तुलाच माहिती आहे. आणि तू 2 दिवसांची सुट्टी मारली. माझ्या 2 मुली सोनल मोनल, त्यांना सुद्धा खूप त्रास द्यायची सवय आहे. दर तासाला त्यांना खायला प्यायला लागत असतं, एकीला तरी भूक लागतेच. त्यांना सांभाळणं काय मला जमत नाही. त्या सगळ्यांची काळजी तू घ्यायची आहे आणि सगळी व्यवस्था तू पाहायची आहे. तेवढ्यात बाईसाहेब सुरेखा सुद्धा तेथे येते आणि म्हणते, काय ग पद्मा, 2 दिवस कोठे गेली होती? आत्ताच्या आत्ता स्वयंपाकाला लाग, सगळ्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळा सांभाळायच्या आणि बाईसाहेबांना औषधं द्यायची. त्यांना चहा लेट झाला तर ते किती त्रास देतात तुला माहिती ना. वकिलांचं घर आहे, काही चूक झाली ना की लगेचच कटघऱ्यामध्ये उभं करतात आणि आरोप लावायला सुरुवात होते. या दोघीही तिच्यावर चांगलीच फायरिंग करत असतात. त्याच वेळेस तेथे हर्षवर्धन येतो आणि या दोघींना म्हणतो, तुम्ही गप्प बसा, पद्मा आत्ता आली आहे ना, उगाच तिला त्रास देऊ नका. सुवर्णा आणि सुरेखा हर्षवर्धनकडे आश्चर्याने पाहतात. तर हर्षवर्धन म्हणतो की तुम्ही सांगितलं ना तिला बरं नाहीये, तिला तिच्या हिशेबाने काम करू द्या, उगाच तिला आल्या आल्या धारेवर धरू नका. आणि तो पद्माला म्हणतो, जाऊन किचनमध्ये तुझं काम कर. पद्मा घाबरून किचनमध्ये निघून जाते. तर हर्षवर्धन हा किचनमध्ये तिच्याशी बोलायला जाऊ लागतो. सुरेखा विचारते, तुम्ही का किचनमध्ये चाललाय? तर हर्षवर्धन म्हणतो, मला तिच्याशी महत्त्वाचं बोलायचंय, तुम्ही बाजूला जा. सुरेखा आणि सुवर्णाला मोठा धक्काच बसतो. शौर्य सुद्धा बाहेर येतो आणि हे पाहतो की हर्षवर्धन पद्माशी बोलायला किचनमध्ये जातोय. हर्षवर्धन किचनमध्ये येतो. पद्मा चांगलीच घाबरते. हर्षवर्धन तिला सांगतो, झालेल्या प्रकरणाबद्दल मी घरात कोणाला काहीच सांगितलेलं नाहीये, त्यामुळे तू सुद्धा घरात कोणाला काहीच सांगायचं नाही, लक्षात आलं ना? पद्मा कशीबशी हो म्हणते, मान डोलावते. हर्षवर्धन तिला म्हणतो, घाबरायचं नाही, तुला काही हवं असेल ते फक्त मला सांगायचं, दुसऱ्या कोणाला काहीच बोलायचं नाही. पद्मा पुन्हा एकदा मान डोलावते. हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, तुझं काम कर. हर्षवर्धन किचनच्या बाहेर येतो. तर सुरेखा त्याला विचारते, काय हो, तुम्हाला पद्माशी काय बोलायचं होतं? तर हर्षवर्धन म्हणतो, घरातील नोकराशी बोलायला मला काय परवानगी मागायची गरज आहे का तुझी? मला खूप महत्त्वाची कामं असतात, मी तिच्या तब्येतीचीच विचारपूस करत होतो. आणि तो शौर्यला सांगतो की शौर्य, मी 2 दिवसांसाठी दिल्लीला जातोय, भजनला सांग आजच्या माझ्या सगळ्या अपॉइंटमेंट कॅन्सल कर, मी उद्या दुपारपर्यंत परत येईल. शौर्य हो म्हणतो. हर्षवर्धन तेथून निघून जातो. तर पद्मा ही सगळं ऐकते आणि विचार करते, ही गोष्ट ऊर्जाताईला सांगायला हवी की साहेब हे आजच दिल्लीला चालले आहेत. तर शौर्य हा सुद्धा किचनमध्ये येतो. सुरेखा सुवर्णा किचनमध्ये येतात आणि पद्माला विचारतात, काय ग साहेब तुझ्याशी काय बोलले? तर पद्मा सांगते, काही नाही, ते माझ्या तब्येतीची चौकशी करत होते फक्त. तर पद्मा ही तेथेच उभी राहते. शौर्य सुद्धा तेथे असतो. सुरेखा शौर्याला विचारते, तुला सुद्धा पद्माच्या तब्येतीची चौकशी करायची का? तर शौर्य म्हणतो, नाही नाही, मी तर माझा प्रोटीन शेक बनवत होतो. सुरेखा आणि सुवर्णा या किचनमधून बाहेर पडतात. पण दिव्या हे सगळं पाहते आणि विचार करते, पद्मा तर सांगतीये की साहेबांनी तिच्या तब्येतीची चौकशी केली, परंतु जो हर्षवर्धन जहागीरदार कधी स्वतःच्या रूमच्या बाहेर सुद्धा येत नाही, तो आज पद्माच्या तब्येतीची चौकशी करायला किचनपर्यंत गेलाय. याचा अर्थ नक्कीच काहीतरी गडबड आहे, हे खरं आहे. आणि पद्माचा चेहरा हा विचारपूस केल्यासारखा नाही, धमकी दिल्यासारखा दिसतोय.
नक्कीच तिला काहीतरी धमकी मिळाली असेल असा विचार ती करते. तर इकडे शौर्य हा पद्माजवळ असतो. त्याला पद्माला काहीतरी विचारायचं असतं, पण पद्मा खूप घाबरलेली असते. पद्मा विचार करते, मला लवकरात लवकर ऊर्जाताईला सांगायला हवं की साहेब हे दिल्लीला चालले, नाहीतर खूप उशीर होईल. ती शौर्याची नजर चुकवते आणि मागे जाते आणि चक्क ऊर्जाला फोनवरून मेसेज करते की मालक आज दिल्लीला जाणार आहेत. त्याच वेळेस शौर्य तिला हाक मारतो. पद्मा घाबरून पुढे येते आणि तिच्या हातातून मोबाईल खाली पडतो. शौर्य तिचा मोबाईल उचलतो आणि त्याच वेळेस ऊर्जाताई आणि मेसेज तेथे असतो. तेव्हा पद्मा खूप घाबरते की शौर्याला काही समजायला नको. शौर्य मोबाईल पाहणार इतक्यात पद्मा त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेते. शौर्याला वाटतं की नक्कीच पद्मा काहीतरी लपवतीये, ती खूप घाबरली आहे. तर इकडे ऊर्जा ही कोर्टात जायला निघते. त्याच वेळेस तिला पद्माचा मेसेज भेटतो की मालक आज दिल्लीला जाणार आहेत. तेव्हा ऊर्जाला खूप आनंद होतो की पद्माने आपलं काम चोख बजावलंय आणि आज हर्षवर्धन दिल्लीला जातोय. ही गोष्ट लवकरात लवकर इन्स्पेक्टरला सांगायला हवी असं ती ठरवते. एकूणच आजचा एपिसोड खूप भारी होता. वचन दिले तू मला या मालिकेची गोष्ट एखाद्या सुपरफास्ट बुलेट ट्रेनप्रमाणे पुढे पुढे जातीये. पद्माची केस ही लवकरच कोर्टात उभी राहणार आहे आणि आता हर्षवर्धन दिल्लीला गेलाय. तोपर्यंत सगळी लीगल प्रोसेस कंप्लीट होईल एवढं मात्र नक्की. आजचा एपिसोड तर खूप भारी होता, परंतु वचन दिले तू मला या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग पुढील एपिसोडमध्ये काय घडणार आहे? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की ऊर्जा ही धावत पळत पोलीस स्टेशनला पोहोचणार आणि इन्स्पेक्टर श्याम सुंदरला ती सांगेल की इन्स्पेक्टर साहेब, पद्माने मला सांगितलंय की आज ॲडव्होकेट हर्षवर्धन दिल्लीला चाललाय आणि हीच ती योग्य संधी आहे की आपण त्या मुलांना येथे आणूया, त्यांचा जबाब नोंदवून घेऊया आणि लीगल प्रोसेस पूर्ण करून घेऊया. ही बातमी ऐकून श्यामसुंदर सुद्धा खूप खुश होईल आणि आपल्या इन्स्पेक्टरला सांगेल आत्ताच्या आत्ता जायचं, त्या 4 पोरांना घरून उचलायचं आणि त्यांचे स्टेटमेंट घ्यायचे. आजच्या आज लीगल प्रोसेस पूर्ण झालीच पाहिजे. हे ऐकून ऊर्जा सुद्धा खुश होईल. तर दुसरीकडे शौर्य हा पद्माला सांगेल की पद्मा, त्या दिवशी मिरवणुकीमध्ये ऊर्जाला वाचवणारा मीच होतो, त्या 4 मुलांची धुलाई करणारा मीच होतो आणि मी तुझ्या बाजूने कोर्टात साक्ष देणारे. तू माझ्या लहान बहिणीसारखी आहे, तीर्थासारखीच आहे आणि तुझ्याबरोबर हे वाईट काम करणाऱ्या विक्रांतला मी सोडणार नाही, मी तुझ्या बाजूनेच आहे. हे ऐकून पद्माला खूप आनंद होईल. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील, कारण ज्या शौर्याचा बाप तिला पैसे देऊन तोंड बंद ठेवायला सांगतोय, तिच्या अब्रूची किंमत पैशाने करतोय, त्याच हर्षवर्धनचा मुलगा शौर्य आपल्या बापाच्या विरोधात जाऊन चक्क पद्मासाठी कोर्टात साक्ष देणारे, तिला न्याय मिळवून देणारे. हे ऐकून पद्माला खूप आनंद होतो. तर मैत्रिणींनो, एकूणच वचन दिले तू मला या मालिकेमध्ये दिवसेंदिवस एकानंतर एक भारी ट्विस्ट येत आहे. खरंच ऊर्जा ही केस जिंकणार असंच वाटतंय, कारण तिच्या हातामध्ये एक नाही तर अनेक तुरुपचे एक्के, ज्याबद्दल हर्षवर्धनला माहीत नाहीये. हर्षवर्धन हा ओव्हर कॉन्फिडन्समध्ये आहे. मी खूप मोठा वकील आहे, माझ्याकडे पैसा आहे, सत्ता आहे, मी काहीही करू शकतो, ऊर्जा माझ्यासमोर कोर्टात उभीच राहू शकत नाही असं त्याला वाटतं. पण ऊर्जाकडे एक नाही, 2 नाही तर असे अनेक सिक्रेट आहेत. जेव्हा ते कोर्टात समोर येतील ना, तेव्हा हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकेल. सगळ्यात आधी तर हर्षवर्धन हा दिल्लीला आहे, तोपर्यंतच ऊर्जा ही त्या 4 मुलांचे स्टेटमेंट घेईल आणि इन्स्पेक्टर श्यामसुंदर सगळं काही त्यांच्याकडून वधवून घेईल. FIR तर झालेली आहे, कोर्टाची लीगल प्रोसेस सुद्धा पूर्ण होईल आणि जोपर्यंत हर्षवर्धन परत येईल तोपर्यंत कोर्टात केस उभी राहिलेली असेल. त्यामुळे हर्षवर्धनच्या पायाखालची जमीनच सरकणार, त्याला जबर धक्काच बसेल. त्याचा विश्वासच बसणार नाही की ऊर्जाने एवढं सगळं केलंय आणि तिचा वेग आपल्यापेक्षा जास्त आहे. आणि मग जेव्हा कोर्टात केस उभी राहील तेव्हा तर हर्षवर्धन हा नक्कीच ऊर्जाला वरचढ ठरेल, कारण त्याला इतक्या वर्षांचा अनुभव आहे. पण ज्या दिवशी शौर्य हा विक्रांत विरुद्ध कोर्टात उभा राहील, विक्रांत विरुद्ध साक्ष देईल, त्या दिवशी तर हर्षवर्धनला जबर धक्काच बसेल. आपलाच मुलगा आपल्या विरुद्ध कोर्टात साक्ष देतोय, त्यामुळे त्याला जबर धक्का बसणार आणि तो काहीच करू शकणार नाही. ऊर्जासमोर त्याला हार मानावीच लागेल एवढं मात्र नक्की. दुसरीकडे शौर्याने सुद्धा ठरवलंय की जरी विक्रांत हा माझ्या बहिणीचा होणारा नवरा असला आणि माझ्या लहानपणीचा मित्र असला, हर्षवर्धन त्याची केस लढत असला, तरीसुद्धा त्याने चूक केली आहे, गुन्हा केला आहे आणि त्या गुन्ह्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे. आणि माझ्या बहिणीसारख्या
निरागस मुलीच्या आयुष्यात असा नालायक मुलगा यायला नको, म्हणून तो आता शौर्यविरुद्ध कोर्टात साक्ष देणार आहे आणि नक्कीच त्याच्या साक्षीमुळेच या विक्रांतला शिक्षा होईल. त्याने पद्माबरोबर जे घाणेरडं कृत्य केलंय त्यामुळे त्याला शिक्षा होईल एवढं मात्र नक्की. तर दुसरीकडे ऊर्जा तर पेटूनच उठली आहे, तिला पद्माला सुद्धा न्याय मिळवून द्यायचा आहे. त्याचबरोबर हर्षवर्धनने तिच्या बाबांबरोबर जे काही केलंय, यशवंत शिंदेंबरोबर जे काही केलंय त्याचा बदलासुद्धा ती नक्कीच घेणार आणि भर कोर्टामध्ये हर्षवर्धनला ती हरवणार, त्याला नालायक वकील ठरवणार आणि आपली पहिली केस जिंकणार आणि हर्षवर्धनला पहिल्यांदाच पराभवाचा सामना करावा लागणार एवढं मात्र नक्की. आणि त्यानंतर हर्षवर्धनचं करिअर बर्बाद होईल आणि त्याचा होणारा जावई जेलमध्ये जाईल हेही खरं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते ना? या मालिकेची गोष्ट, या मालिकेचे कॅरेक्टर्स सगळं आवडतंय ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ, नवीन नवीन एपिसोड पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे वचन दिले तू मला या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.